त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा निवडणुकीचा कार्यक्रम आलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा मतदारसंघ येतात। एक चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा गडचिरोली लोकसभा मतदारसंघ। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये 4 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये 2 आहेत। ते 2 आहेत चिमूर आणि ब्रह्मपुरी। या दोन्ही लोकसभा मतदारसंघ माननीय भारत निवडणूक आयोगाने जारी केलेला शेड्यूल प्रमाणे फेज 1 म्हणजे एप्रिल 19 रोजी वोटिंगला जाणार आहे। त्या अनुषंगाने निवडणुकीची अधिसूचना जारी 20 मार्च येत्या 20 मार्चला होणार आहे। म्हणजे त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्र उमेदवार सबमिट करू शकतात। नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या तारीख आहे 27 मार्च 2024 आणि नामनिर्देशन पत्राच्या छाननी 28 मार्चला होणार आहे। उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या तारीख 30 मार्च असेल आणि मतदानाचा दिनांक 19 एप्रिल आणि मतमोजणीचा दिनांक 4 जून असणार। आपला पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रिये 6 जून पर्यंत संपेल। आपल्याकडे 6 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि हे 4 आपल्या जिल्ह्यात आहेत आणि बाकी 2 एक वणी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आणि त्याच्यानंतर आर्णी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी हे 2 यवतमाळ जिल्ह्यात असणार। तो यवतमाळ जिल्हा जो आहे सेकंड फेज मध्ये त्यांचा जो बाकी मतदारसंघ आहे ते सेकंड फेज मध्ये ते निवडणुकीला जात आहे। पण आपला लोकसभा मतदारसंघ फेज 1 मध्ये असल्यामुळे तिकडे 2 वेळ वोटिंग असेल। आपल्या जिल्ह्यात वेगवेगळा नोडल अधिकारी आणि त्यांच्यासाठी कक्ष निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे केलेला आहे आणि ते कार्यान्वित झालेलं आहे। काल दुपारी 3 वाजेपासून आदर्श आचारसंहिते लागू झालेल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि त्याचा एन्फोर्समेंट पण आम्ही सुरू केलेला आहे। आपला जिल्हा आता एकूण 2044 मतदान केंद्र आहे। त्याच्यामध्ये आज अखेर 17,90,251 मतदार नोंदणी झालेला आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण मतदान केंद्राची संख्या 2118 आणि लोकसभा मतदारसंघात असलेल्या मतदारांची संख्या 18,36,314 आणि याच्यासाठी आम्ही टोटल 235 सेक्टर ऑफिसर्सना नेमलेला आहे। व्यतिरिक्त यावेळी स्पेशल फीचर जो असणार आहे ते आहे की 85 वर्षाच्या वरील आणि दिव्यांग लोकांना पोस्टल बॅलेट करण्याचा एक मुभा असणार आहे। ते त्यांच्या घरी मतदान करू शकतो। तो 85 वर्षाच्या वरील मतदारांची संख्या आपला लोकसभा मतदारसंघात 16,621 आहे आणि 2 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 4,997 आहे। याच्या व्यतिरिक्त दिव्यांग मतदारांची संख्या 9,679 आहे। हे दोघांना ऑप्शनल आहे। ते पाहिजे तर त्यांच्या घरी करू शकतात आणि आम्ही म्हणजे पूर्ण आपला निवडणूक यंत्रणा प्रयत्न करणार आहे की ते येऊन मतदान केंद्रामध्ये मतदान करावे। पण कोणत्याही कारणाने ते करू शकत नसेल तर त्यांच्या घरी मतदान करण्याच्या संधी उपलब्ध करून देणार आहे। पूर्ण जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये 6 दिव्यांग व्यवस्थापित मतदान केंद्र करणार आहोत। यासोबत 6 महिला व्यवस्थापित मतदान केंद्र, 6 युवा मतदान केंद्र आणि 10 आदर्श मतदान केंद्र।
आचारसंहिते व निवडणूक खर्च यांच्यासाठी स्पेशल पथक नेमलेला असून त्याच्यामध्ये फिरते निगराणी पथक म्हणजे FST ते लोकसभा मतदारसंघात 42 आहे. त्याच्यानंतर SST स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम स्थायी नागरिक पथक ते 62 आहे. व्हिडिओ निगराण पथक VVT ते आहे 29. व्हिडिओ व्ह्यूविंग पथक ते 9 आहे. खर्च पथक 6 आहे आणि खर्च नियंत्रण पथक 6 आहे. आपल्याकडे निवडणूक घेण्यासाठी पुरेसं EVM VVPAT आहे आणि त्याच्या FLC सुद्धा झालेला आहे आणि फर्स्ट रँडमायझेशन 2 दिवसमध्ये आम्ही घेणार आहोत. आपला स्ट्रॉंग रूम आणि काउंटिंग सेंटर सुद्धा निश्चित झालेला आहे. पूर्वीप्रमाणे हे MIDC मधला वकार महामंडळाच्या गोडाऊनच्या ठिकाणी होणार आहे. पूर्ण निवडणुकीच्या वेळी एक 24/7 कंट्रोल रूम आम्ही एस्टॅब्लिश केलेला आहे. सर्व कोऑर्डिनेशनसाठी आणि कोणताही तक्रार निवारणासाठी या क्लॅरिफिकेशनसाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यान्वित करण्यात आलेला आहे. त्याचा नंबर आहे 07172 271 617. स्तरावर म्हणजे विधानसभा मतदारसंघाच्या स्तरावर पण एक कंट्रोल रूम एस्टॅब्लिश केलेला आहे. मी सर्व नागरिकांना आपल्या मार्फत आवाहन करतो की जो पाहिजे ते आपला कंट्रोल रूम या सेंट्रल टॉल फ्री क्रमांक आहे 1950 1950 तिकडे संपर्क करू शकतात. आदर्श आचारसंहितेपेक्षा आणि कोणताही त्यांना कंप्लेंट करायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने ते सी विजिल ॲप या वेबसाईट पोर्टलमध्ये ते फोटो काढून या ठिकाणी आचारसंहितेच्या भंग होत आहे म्हणून त्यांनी फोटो काढून तिकडे टाकले तर आपण विथिन 1 आवर ते स्पॉटमध्ये पोहोचू आणि तिकडे पोहोचून त्याला तपासणी करून जो काही कारवाई करायची आम्ही करणार आहोत. तो एक नवीन एक इनिशिएटिव्ह निवडणूक आयोगाने घेतलेला आहे आणि त्या ॲपमध्ये त्यांच्या लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड पण दिसेल. त्या माध्यमातून आपलं एक्झॅक्ट लोकेशन पण करणे इझी होईल. जो नागरिक 85 वर्षावरील आहे आणि 40% पेक्षा जास्त दिव्यांग असलेला दिव्यांग मतदार त्यांच्या घरी मतदान करण्याचा ऑप्शन करण्यासाठी तो त्यांना 12D नमुने आम्ही वाटप करणार आहोत आणि ते भरून लवकरचे लवकर आपला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीकडे सादर करावे ताकी आपला जो घरी होणारा मतदानाच्या नियोजन व्यवस्थित आणि वेळेवर होऊ शकतो. शक्य नाहीये त्याच्यामुळे आम्ही BLO मार्फत खाली वाटप करतो. आपल्याकडे यादी आहे त्यांच्या मार्फत त्यांच्या घरी वाटप करतो आणि कोणी सुटले असेल तर आपल्या BLO कडून घेऊ शकतात नाही तर तहसील ऑफिसमध्ये पण घेऊ शकतात. सर आम्ही एस्टॅब्लिश केले तिकडे कॉन्टॅक्ट करू शकतात आणि प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीनी एक नियंत्रण कक्ष आहे त्यांचे नंबर दिलेले त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. वोटिंग क्या होता है डिस्ट्रिक्ट में होता नहीं है. वोटिंग होता है लोकसभा कॉन्स्टिट्युएंसी वाइज. सो पूरा लोकसभा कॉन्स्टिट्युएंसी एक ही दिन होता है. 20 तारीख को तो हमारा पूरा लोकसभा कॉन्स्टिट्युएंसी चंद्रपुर और तो अगला वाला मतदार आहे त्यांचं नाव आलेलं आहे पण त्याच्यामध्ये बूथ निहाय आम्ही अनालाइज करू ज्या बूथमध्ये 50% पेक्षा कमी मतदान झालेलं आहे मागच्या वेळी ते आयडेंटिफाय केले. तिकडच्या BLOंना सांगून त्यांच्या एरियात कमी मतदान होण्याचं कारण काय आहे त्याला कसा वाढू शकतो त्यासारखं सूक्ष्म नियोजन पण आम्ही करत आहोत. याच्या व्यतिरिक्त वेगवेगळा अवेअरनेस आणि वेगळा ॲक्टिव्हिटीज आम्ही येत आहोत. कंत्राटी कर्मचारी कोण बाकी पोलिंग पार्टी जो आहे मेन आपला असतो तिकडे कंत्राटी कर्मचारी घेत नाही. MCMC एस्टॅब्लिश केलेला आहे मीडिया कंट्रोल आणि मॅनेजमेंट सेंटर. तिकडे ते मीडिया मॉनिटरिंग सेंटर असणार आहे. ते सर्व TV डिजिटल आणि सोशल मीडिया मॉनिटर करणार आहे आणि तिकडे कोणतंही मिसइन्फॉर्मेशन डिसइन्फॉर्मेशन आलं तर आपल्याकडं
क्लॅरिफिकेशन लवकर येईल. आणि दुसरा, निवडणुकीच्या वेळेत आणि बाकीच्या वेळेत पण जो डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट देणार आहे पॉलिटिकल पार्टीज, ते सर्व सर्टिफाय करून घेणे कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय पब्लिश करणे इट इज नॉट नियमाच्या भंग आहे. दुसरा, सर्व जो प्रिंटर्स बॅनर जो आहे तो त्यांच्याही कमी सर्वांना नोटीस इश्यू केलेला आहे की सेक्शन 127A रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 त्याच्याप्रमाणे बॅनर्स प्रिंट करताना त्याच्या खाली कोण प्रिंट केले आणि त्यांचं नाव आणि ॲड्रेस ते असणे आवश्यक आहे. आणि त्याच्या कॉपी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या ऑफिसकडे पण पाठवणे आवश्यक आहे. नाही केलं तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन कारवाई होऊ शकतो. तो त्यांच्या एक मीटिंग आणि सर्वांना निर्देश दिला आहे. तिसरा, सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल म्हणून पोलिसांनी पण एस्टॅब्लिश केले, ते 24/7 कार्यान्वित असेल. आणि त्याच्यापेक्षा जास्त मी तुम्ही सर्वांना विनंती करतो, तुमचा रीच खूप मोठा आहे. जो काही येतात इव्हन सोशल मीडियामध्ये आलं तर लोकांना इतकी भरोसा नसतं, कारण एस्टॅब्लिश मीडियामध्ये आला तर जास्त त्याला वेटेज असतो. सर्वांना विनंती आहे की कोणताही तुम्हाला खूप हे असणारा कोणताही विषय आला तर आपला कॉन्टॅक्ट करा पहिले, नंतर तुम्ही करा. तुम्ही कोणताही व्हिडिओला फक्त व्हिडिओ बघून त्याला 2 बाजू असू शकतो. आणि ते व्हिडिओ आत्ताचा आहे का या पूर्वीचा आहे. मागे तुम्हाला 2-3 उदाहरण दिलेले आहे, परत एक वेळ देतो. हॅकिंग तो मीडियामध्ये बाकी असेंब्ली पोलच्या वेळे बाहेर झालेला आहे. EVM मशीन असतो, लोक सर्व आलेला असतात, सर्व तिकडे दाबायचं इकडे दाबायचं असं कंटिन्युअसली सुरू असतो. बघितलं तर व्हिडिओ सर्वांना वाटतो रिगिंग आहे, पण व्हिडिओ कसा होता, तो व्हिडिओ ट्रेनिंगचा होता. आपला इकडे पण 2 महिन्यापासून प्रत्येक मतदारसंघामध्ये 2-2 EVMच्या मशीन गाडी प्रत्येक गावी गेलेलं आहे. प्रत्येक बाजारपेठाच्या ठिकाणी, प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी, इव्हन रिपब्लिक डेच्या ठिकाणी पण आम्ही इकडे ठेवलं होतो. तेव्हा लोकांना फ्री ॲक्सेस देतो ताकी ते येऊन बघावे कसं आहे, त्यांना पण कॉन्फिडन्स वाटायला लागेल. तेव्हा कोणी व्हिडिओ काढलेला असू शकतात, ते कन्फर्म करावे. व्हिडिओ जो आहे ऑथेंटिक असला पाहिजे. आणि ट्रेनिंगच्या वेळे व्हिडिओ काढण्याचे पण काही जास्त रिस्ट्रिक्शन नसतो. तो हा सारखा ट्रेनिंगच्या व्हिडिओ घेऊन बूथ कॅप्चरिंग म्हणून करणे, हे सर्व गोष्टी होऊ शकतात. तो त्याच्यामुळे जो काही इन्फॉर्मेशन येतात, जो काही फोटो व्हिडिओ डबल चेक करावे आणि नंतरच आपण त्याला पब्लिश करावे. मी विनय गौडा, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, लोकसभा मतदारसंघ चंद्रपूर. भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024ला दुपारी 3 वाजता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या घोषणा केलेला आहे. तो त्याच्यामध्ये चंद्रपूर मतदारसंघाच्या निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. चंद्रपूर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल: 20 मार्च रोजी निवडणुकीच्या अधिसूचना जारी होणार आहे. 27 मार्चला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी असेल. 28 मार्चला नामनिर्देशन पत्राच्या छाननी होईल आणि 30 मार्च उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. नंतर मतदान 19 एप्रिलला होणार आहे आणि शेवटच्या टप्पा मतमोजणी 4 जूनला होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रम जारी केलेल्यावर पूर्ण जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेला आहे. मी सर्व नागरिक आणि सर्व पॉलिटिकल पार्टींना विनंती करतो की सर्वांनी हा निवडणुकीमध्ये सहभाग व्हावे आणि आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. आणि ह्या डेमोक्रेसीचा जो पर्व आहे तो त्याच्यामध्ये लोकांनी जास्तीत जास्त सहभाग व्हावे, ताकी पूर्ण आपला निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पडेल आणि आपला निवडणूक लेवल प्लेइंग फील्ड आणि फ्री अँड फेअर असेल. धन्यवाद. आपल्याकडे फोर्स डिप्लॉयमेंट प्लॅन पूर्णपणे तयार झालेला आहे. आपल्याकडे बाहेरून पण सेंट्रल आर्म फोर्सेस मिळणार आहे. एक प्लॅटून ऑलरेडी आलेला आहे, अजून 1-2 मिळू शकतो आणि त्याचा वापर आम्ही स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी आणि सेन्सिटिव्ह काही च्या ठिकाणी वापरणार आहोत. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे असलेला 2044 मतदान केंद्रामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये
आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी पुरेसो बल उपलब्ध आहे. आपला पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये एक नवीन ॲप तयार झाले, ते म्हणजे ESMS, इलेक्टरल सीजन मॅनेजमेंट सिस्टम. तो त्या पोर्टल आणि ॲपमध्ये बँकांना सुद्धा जोडणी केलेला आहे. तो निवडणूक आयोगांना जो काही मास NPCI ट्रान्सफर असतो, वॅलेट टू वॅलेट या UPI ट्रान्झॅक्शन, त्याच्या पण माहिती मिळणार आहे. तो जो काही यासारखा संशयात कोणताही यासारखा प्रॉब्लेमॅटिक या कोणताही यासारखा प्रश्न होणारा ट्रान्झॅक्शन असेल तर त्याच्या माहिती आपल्याला मिळेल आणि त्याच्या बाबतीत आम्ही कारवाई करू. पण कॅशमध्ये सुद्धा विथ प्रॉपर डॉक्युमेंटेशन ट्रान्झॅक्शन करण्याच्या कोणताही मर्यादा नाही. त्याचप्रमाणे ऑनलाईनच्या पण कोणताही तसा मर्यादा नाही, फक्त ते प्रॉपर असला पाहिजे आणि ॲज पर रूल्स असला पाहिजे. आपल्याकडे टोटल 90,251 मतदार आहे आणि 18 ते 19 वयोगटातील 24,120 आहे.